हा काय सुंदर झालं आहे ना तंदुरी चिकनचं प्लॅटर. मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण करणार आहोत तंदुरी चिकनचं प्लॅटर. आता इथे तुम्हाला बोनलेस चिकन दिसतात, हे 3 पार्ट्समध्ये दिसतात. तर आपण करणार आहोत ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट असं आपण तंदुरी चिकनचं प्लॅटर करणार. त्यासाठी आपण ना मॅरिनेशन मोस्टली सगळ्याला सारखंच असतं, पण व्हाईट याला आपल्याला कलर नसतो आणि तिखट पण नसतं. या दोघांना थोडंसं आपण तिखट घालू शकतो. आता सगळ्याला मी 2-2 चमचे दही लावलेलं आहे. माझं हे दही आहे ना, हे घट्ट दही आहे, टांगलेलं दही आहे. म्हणजे याच्यातलं सगळं मी पाणी काढून घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही तंदुरी चिकन करतात ना, तेव्हा तुम्हाला पाणी नको असतं, कारण मग पाणी सुटलं ना तर गंमत नाही येत आणि मग ते ओलसर होतं, तर तुम्हाला असं क्रिस्पीनेस येत नाही. आता याच्यात मी ग्रीन कलरमध्ये थोडंसं क्रीम घातलं आहे. आता इथे आपण क्रीम का घातलं तर ग्रीन कलर बसत नाही. आता माझ्याकडे आपल्याला अर्जंट होतं म्हणून मी ग्रीन कलर घातला. अदरवाईज मी पुदिना, कोथिंबीर आणि आपला पालक याची पेस्ट घालते, तर त्याचा पालकाचा काही फ्लेवर येत नाही, पण दिसायला ग्रीन होतो. म्हणजे आपल्या ग्रीन कलर नको वाटतं म्हणून. आणि ऑरेंजला मी तंदुरी कलरच वापरते. इथे सगळीकडे मी धण्याची, जिऱ्याची पावडर घातलेली आहे 1-1 चमचा. त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे काळं मिरं मला प्रचंड आवडतं जेवणामध्ये. हे काळं मिरं, धणे जिरं हे माझे फेवरेट आहे. याने तुम्हाला ना जेवणामध्ये स्वाद इन्हान्स होतो. त्याचबरोबर आता मी इकडे घातलेला आहे चाट मसाला. चाट मसाल्याने काय होतं की जेव्हा तुम्ही तंदुरी करता तेव्हा चव आहे ना ती एकदम चटकपटक लागते. त्यामुळे तुम्ही तो चाट मसाला घालायचा. त्याचबरोबर मी इथे काळं मिरं मी म्हटली ते घातलेलं आहे आणि किंचित सर ना गरम मसाला मी ऑरेंजच्या ह्याच्यात घातलेला आहे, ग्रीनच्या ह्याच्यात नाही घातलेला आहे आणि व्हाईटच्या ह्याच्यात पण नाही. तुम्हाला हवा असेल तर स्पायसीनेस हवा असेल तर तुम्ही घाला, अदरवाईज नाही घातलात तरी चालेल. हे सोपं आहे, कारण हे बघा हॉटेलमध्ये गेल्या तर प्रचंड आपल्याला पैसे लागतात आणि आपल्याला असं वाटतं की बापरे हॉटेलमध्ये किती चांगलं करतात. आपल्या घरामध्ये जर ओव्हन नसेल, तंदूर नसेल तरी काही हरकत नाही. आणि फ्लॅट सिस्टममध्ये आपण तंदूर चालू शकत नाही, म्हणून विदाऊट ओव्हन, विदाऊट तंदूर मी आज तुम्हाला हे आपल्या घरच्या घरी कसं छान बनवता येईल हे दाखवणार आहे. त्याचबरोबर मला ऑर्डरी असतातच, मी सुद्धा ऑर्डरीला फास्ट असते, तेव्हा मी अशाच प्रकारे करते. तर म्हणून मला असं वाटलं की आपल्या व्ह्युअर्सना या गोष्टी दाखवायच्या. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझं चॅनल खरंच चांगलं आहे, कारण मी खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला देत असते. बऱ्याच गोष्टी माझ्या इनोव्हेशन आहेत, हे मी कुठेही शिकलेली नाही, पण हे स्वतःच्या याच्यानुसार मी चवीनुसार या बनवत असते. आणि म्हणूनच मी आपल्या मैत्रिणींना, मित्रांना सांगते, अगदी नवीन असेल तरीही त्यांना या माझ्या रेसिपीज पटकन जमतात, सोप्या असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला ट्रिक्स अँड टिप्स कळत जातात. आता इथे बघा, माझ्याकडे अशा छोट्याशा शीग आहेत. माझा OTG जेव्हा मी आणला होता तेव्हा त्याच्यामध्ये मला शीग्स मिळाल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत माझ्याकडे, पण आता आपण या हिंडालिमच्या घेतलेल्या आहेत. त्याला पुढे असा बाणासारखा आहे, ते आपण याच्यात ओवून घेतलेलं आहे. आणि इथे कसं आहे की छानपैकी ओवून घेतल्यानंतर आपण त्या ठेवल्या त्याच्या प्लेटमध्ये, आणि अशात मी तिन्ही कलरचे एकत्र केलेले आहेत. आता तुम्ही व्हाईट बघितलेलं आहे. मी आधी व्हाईट एवढ्यासाठी केलं कारण ऑरेंजचा हात लागेल म्हणून मी व्हाईट, आणि ग्रीनचं कसं आहे की ग्रीनलासुद्धा ऑरेंजचा हात लागेल म्हणून प्रत्येकाचे हात धुवूनच मला करावे लागतात. आणि आता मी हे तिन्ही छानपैकी ओवून घेतलेले शिगेमध्ये, आणि नंतर आपण ते ग्रिल पॅनमध्ये ग्रिल करणार आहोत. तुम्ही मला इन्स्टा आणि फेसबुकवर पण फॉलोच करा. त्याचबरोबर जे पण इथे तुम्ही व्हिडिओज बघतात ना, तर त्याच्या रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या घरी करून बघा, कारण इथे ना खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवल्या जातात आणि तुम्हाला इझिली
त्या करता येतील आणि अक्षरशः हॉटेलसारखी ना टेस्ट तुम्हाला तुमच्या घरात मिळेल। मग काय घरामध्ये सगळेच खुश होतील ना। नक्कीच तुम्ही करा। आता हे तिन्ही कलर झाले, किती सुंदर दिसतात ना कलर। तर आता आपण ग्रिल पॅन, माझ्याकडे ग्रिल पॅन आहे, त्या ग्रिल पॅनमध्ये आपण थोडंसं बटर घालणार आहोत। अजिबात तेलाची गरज नाही आहे, पण हा ग्रिल पॅन खराब होऊ नये म्हणून मी थोडंसं बटर लावलं आहे। ॲक्च्युली हा जरा हेवी क्वालिटीचा आहे, खराब होणार नाही, पण कसं आहे माझी सवय आहे की माझ्याकडे जे भांडी आहेत त्या भांडींची लाईफ मी वाढवते। माझ्याकडे खूप जुने नॉनस्टिकची भांडी आहेत, ती अजूनही तशीच आहे। माझ्या वापरण्याची पद्धत खूप चांगली आहे। एक दिवस तोही तुम्हाला रिव्ह्यू दाखवी की माझ्याकडे कसे आणि काय काय छान छान भांडी आहेत ती। आता ह्याच्यामध्ये हा चौकोनी आहे आणि माझं तो शीग आहे ती जरा मोठी आहे, त्यामुळे मी थोडेसे ना असे डायगोनलर ते अरेंज केले आणि आता ते छान म्हणजे आणि बोनलेस असल्यामुळे 5 ते 10 मिनटं लागतात शिजायला। याला काही गरज लागत नाही जास्त शिजवायला। आणि हे आता आपले ना एक 5-10 मिनटात होईल। तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघितलेले असतात रेसिपी त्या जरूर करत चला आणि मला ना तुम्ही फीडबॅक देत चला कॉमेंट बॉक्समध्ये। त्याचबरोबर इथे सगळे मी मसाले वापरते, हे प्रणोतीज मसाले म्हणजे हा माझा स्वतःचा ब्रँड आहे। तुम्हाला जर हे मसाले हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक नंबर देते, तिथे तुम्ही व्हॉट्सॲप करा, तुम्हाला मसाले घरपोच मिळतील। फक्त डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला लागतील आणि मसाल्याचं काही पण डिटेल्स असतील ते तुम्हाला मी फॉरवर्ड करेन। आता बघा आपलं हे सगळं झालेलं आहे। आता आपल्याला स्मोकी फ्लेवर पाहिजे, मग मी प्रत्येक वेळेस तो कोळसा गरम करून घालते, त्यापेक्षा तुम्हाला एक नवीन आणि छान अशी पद्धत सांगते, कारण आपल्याकडे जर पार्टी असेल तर ते दिसायला पण चांगलं झालं पाहिजे ना। तर माझ्याकडे ही शिजलर प्लेट आहे, त्या शिजलर प्लेटवर खाली मी भाज्या अरेंज केल्या आहेत आणि ती गरम करत ठेवली आहे। ही गरम मी 50 म्हणजे अगदी सिम गॅसवर केली आहे, 50 डिग्रीला केलेली आहे। आता तुम्ही म्हणाल कधी तुम्ही असं डिग्री सांगत नाही, तर तुम्हाला एक असं माझे व्हिडिओज हे फॉरेनला पण बघितले जातात आणि तिकडच्या एका माझ्या मैत्रिणींनी मला व्हॉईस मेसेज टाकला आहे की प्लीज तुम्ही जे पण डिग्री वगैरे ठेवतात गॅसवर त्या तुम्ही सांगत चला, जेणेकरून मी पण तसंच करेन। तर त्या मैत्रिणीला मी रिस्पेक्ट देऊन मी तिला सांगत आहे की 50 डिग्रीला आपण ठेवणार आहोत। आणि जेव्हा ही डिश चांगली तापल्यानंतर आपण काय करायचं की आपल्याकडे बटर असतं, बटर जेव्हा तुम्ही टाकतात ना तापलेल्या ठिकाणी की स्मोकी फ्लेवर येतो। तुम्हाला माहिती आहे का, आता ह्या क्षणी माझ्या ना किचनमध्ये भयंकर स्मेल येत आहे आणि असं वाटतंय की आपण तंदूर चालू केलेला आहे। जेव्हा आपण तंदुरी चिकनच्या स्टॉलवरनं पुढे जातो तेव्हा कसा स्मेल येतो, अगदी तसाच येत आहे आणि स्मोकी घरामध्ये फ्लेवर आलेला आहे आणि वाससुद्धा अतोनात सुंदर आलेला आहे। आणि तुम्ही हे बटर असं टाका म्हणजे काय होईल, सुंदर प्रकारे ना तो स्मोक येईल। आणि आता हे तापल्यानंतर ना मी हे सर्व करणार आहे। ही शिजलर प्लेट आहे, शिजलर प्लेटला दुसरी पण खाली एक प्लेट असते, ट्रे असतो लाकडाचा, त्याच्यावर मी सर्व करणार आहे। त्याला आता बघा किती छान धूर आला आहे, हा धूरच मला हवा होता, कारण तेव्हा आपली ही जी डिश आहे ही मस्तपैकी स्मोकी फ्लेवर लागेल चिकनला। याच्यावर तुम्हाला हवं असेल तर थोडासा तुम्ही चाट मसाला आणि लिंबू घालू शकता, पाहिजे असेल तर लाल तिखटही घालू शकता, पण जनरली हे तिखट नसतं। तंदुरी प्रकार हे तिखट झणझणीत नसतात। तुम्ही हे नक्की करा, बघा छान, आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।